प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा, माझा नच इतरांचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 8व्या वचनात दुर्जनांबद्दल असे म्हटले आहे, ते थट्टा करीतात व दुष्टतापूर्वक जुलमाच्या गोष्टी बोलतात. ते मोठ्या डौलाने भाषण करीतात. आसाफाने दुर्जनांचे केलेले वर्णन तंतोतंत खरे आहे. दुर्जनांना आपल्या श्रीमंतीचा, पद व प्रतिष्ठेचा इतका गर्व असतो की ते इतरांची, अगदी परमेश्वराचीही निंदा करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. मिस्राचा राजा फारो याचे उत्तम उदाहरण ठरेल. तो अतिशय गर्विष्ठ व जुलमी सत्ताधीश होता. पूर्वी ज्या योसेफाने एकेकाळी जगभरात पडलेल्या भयंकर दुष्काळापासून मिस्रासह कितीतरी देशातील लोकांचे प्राण वाचविले, त्या योसेफाची ओळख फारो विसरून गेला होता. तो योसेफाच्या वंशजांना म्हणजेच इस्रायलाला गुलाम बनवून अनन्वित छळत होता. त्याचे मुकादम त्यांना भयंकर जाच करीत व त्यांच्याकडून विटा बनवून घेत. परमेश्वराच्या आज्ञेवरून जेव्हा मोशे फारोकडे जाऊन इस्रायलाला परमेश्वराप्रित्यर्थ रानात उत्सव कराव्या जाऊ द्यावे म्हणून सांगू लागला, तेव्हा फारो आपल्या मनाच्या उद्दामपणामुळे म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलाला काही जाऊ देणार नाही. त्याने त्याच्या मुकादमांना बोलावून आज्ञा केली की त्यांनी इस्रायलाला विटा भाजण्यासाठी लागणारे गवत पुरवू नये. त्यांनी स्वतः जाऊन गवत मिळवावे आणि तरीही पूर्वी इतक्याच विटा बनवाव्यात. त्यांच्यावर अधिक काम लादले गेले व काम कमी केले म्हणून त्यांना मारही पडू लागला. अशा प्रकारे फारोने परमेश्वराची निंदा केली व तो दुष्टपणे वागून इस्रायलावर जुलूम करू लागला. परमेश्वराने त्याच्या ह्या उद्दामपणाची त्याला मोठी शिक्षा दिली. त्याने मिस्रावर 10 भयंकर पीडा आणल्या. शेवटी तर मिस्रातील मानव व जनावरांसह प्रत्येकाचे प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले. शिवाय इस्रायलाचा पाठलाग करणारे सैन्य त्यांच्या घोड्या रथांसह समुद्रात बुडवून नष्ट केले. होय, दुर्जन अहंकार व फाजील आत्मविश्वासाने परमेश्वराची निंदा करून त्याचा अव्हेर करीतो. मात्र परमेश्वर त्याला पीडा भोगावयास लावितो. परमेश्वर अशांना नरकात टाकून अनंत काळ पीडा भोगावयास पाठवेल. मात्र जे त्याची दया जाणून त्याला शरण येतील व त्याच्या पुत्राचे म्हणजेच ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान यावर विश्वास ठेवतील, ते पापक्षमा पावतील व नीतिमान ठरतील. आपण अहंकारात वाहवत जाणार की नम्रपणे प्रभूला शरण येणार? परमेश्वर आपणास सुबुद्धी देवो. धन्यवाद.